त्यामुळे दारू, सिगरेट, कुठल्याच व्यसनांचा आपल्याशी संपर्क असू नये. मी कॉलेजमध्ये असताना एक छोटीशी मी कविता लिहिली होती. मी एक साधा कवी आहे बरं. तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे तो कवी आहे. कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा. एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे, आवाज येतोय ना? कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा. एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे जाई जुई चमेली, सुंदर फुलांचा दरवळ, जिकडे बघावं तिकडे हिरवळच हिरवळ. कॉलेजमध्ये असताना मी कविता लिहिली होती बरं. पण ते तुम्हाला बघितल्यानंतर मला ते आठवली कविता. यंग जनरेशन बघितले की मला आठवतो. कॉलेज म्हणजे सगळीकडं तुम्ही कुठल्या टप्प्यावर माहिती आहे का वयाच्या? तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहे की आता इथून तुम्ही बरोबर धोक्याच्या वळणावर आहे. बरोबर आहे? 17 वर्षाचे आहे तुम्ही सगळे, 16-17. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याच, 16वं वरीस धोक्याच ग, 16वं वरीस धोक्याच. फार मोठ्या धोक्याच्या वळणावर आहे तुम्ही आणि त्यामुळेच मला तुमच्या समोर बोलावलेलं आहे. त्या धोक्याच्या वळणावर पाय घसरायची जेवढी शाश्वती असते ना, तेवढीच तिथनं स्वतःला सांभाळून अख्खं विश्व निर्माण करण्याची सुद्धा तुमच्यामध्ये ताकद असते. फक्त आपण कुठल्या मार्गाने जातो याच्यावर. प्रेमाला आपला विरोध नाही बरं का. प्रेम चुकीचं आहे का? तुम्ही सगळेजण या उंबरट्यावर उभे आहात, तुम्ही माझे मित्र आहात. मी 2-3 वर्षांना 10-12 वर्षांना तुमच्यापेक्षा मोठा आहे. पण मला लक्षात आलंय माझं कॉलेज. आता मला असं वाटत नाही मी तुमच्यापेक्षा मोठा हो, कारण तुमचे सगळे चेहरे बघून मला माझं कॉलेज आठवलं. 2 गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला. या उंबरट्यावर तुम्ही बरेच जण या प्रेमाच्या प्रकरणामधनं जाणार आहात. प्रेम चुकीची गोष्ट नाही माझ्या मित्रांनो. फक्त आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे की प्रेम ही पडायची गोष्ट नाही. आपण म्हणतो ना, तो प्रेमात पडला, ती प्रेमात पडली. प्रेम ही पडायची गोष्ट नाही, प्रेम ही उभं राहण्याची गोष्ट आहे. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. कबीरांनी त्या काळात सांगितलं की पोथी पडपड जगमुआ, पंडित भयानक होय, ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होय. किती खतरनाक प्रेम आहे. प्रेम खतरनाक आहे की नाही? पण ते वेगळं प्रेम होतं कबीराच्या वेळेस. आताचं सगळं खैरभांड प्रेम झालेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संग पडून जाय. एका मुलाला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. तो म्हटला, बाई मी विसरून जातो, पण मी स्वप्नील नाही, माझं नाव आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरोबर म्हणे, काही हरकत नाही आकाश, तू विसरून जा आणि वेळ भेटला तो कॉल करून स्वप्नीलला सांगून दे. या जगात आपण आहोत, याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. मी याच्यावर छोटीशी कविता लिहिली होती. एकच कडवं त्याचं घेतो, आपल्याकडे फार वेळ नाही आणि आपल्याला उकळायला लागलेला आहे. बरोबर आहे? कविता आवडते का बघा फक्त एक कडवं. पहिलं कडवं आवडलं तर मला आनंद होईल, मग मी दुसरं कडवं घेऊ शकतो. कशाला वाचला चेहरा, एवढी व्हायरल केली लोकांनी. याला 25-50 लाख व्ह्यूज आहेत बरं युट्यूबला. लोकांना काय या कवितेतलं आवडलं मला माहित नाही. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे, तिच्या एका इशाऱ्याने. वा वा. आता उकळायला लागलं नाही का तुम्हाला? विसरले का आता घाम बिम सगळं? अशाच कविता पाहिजेत वाटतं तुम्हाला प्रेमाच्या. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत. उगाच चेहरे वाचत बसू नये. तुमचा पुस्तकं वाचण्याचा काळ आहे. तुम्ही प्राध्यापक लोकांकडनं शिका. त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे.
कशाला वाचला चेहरा. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे बरं. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तके वाचली पाहिजेत. हा आमचा मित्र आहे प्रमोद जगताप. त्याच्या काळात त्यानं पुस्तकं वाचली नाहीत म्हणून तो कवी झाला. हा असा पिन ड्रॉप सायलेन्स ठेवा बरं का. हा कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने. ही फाटकी पानं असतात कधी पूर्ण होत नाहीत बरं. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू. रफू रफू समजते रफू तिच्या एका इशाऱ्याने. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. वा वा कल्याण वस्तू. ऑलराऊंडर आहे तुम्ही सगळे. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. शेवटचा प्रसंग लक्षात येतोय का तुम्हाला? तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना. जशी आलीस येताना जातशीच जाताना. कशाला कोवडी मिठी कशाला त्रास ओठांना. हे सगळ्यांच्या लक्षात येणार नाही. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले आहेत. जशी आलीस येताना जातशीच जाताना. कशाला कोवडी मिठी कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले. कुणी जर तार छेडले. काय झालं तुम्हाला? भूतकाळात जाऊ नका तुम्ही. असू द्या झालं गेलं पार पडलं. वर्तमान काळात राहा. पूर्ण कविता घेऊ का? हे वेळ आपल्याकडे कमी आहे. तुझ संसार थाटला. एकच कळव घेतो. उभा होईल सोन्याचा. हे 90% लोकांच्या आयुष्यात घडलेलं आहे. तुमच्या आयुष्यात अजून यायचं आहे. तुमचे पॅरेंट्स जे आहेत त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तुझ संसार मले जीव लावला जितका 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 जितका. मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावलो. किती सात्विक भावना आहे पा कवी ती. अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. प्रेम कबीरांनी जे सांगितलं ना एवढं शुद्ध प्रेम आहे दादा. फक्त पोरांना विचारलं ना माझं पहिलं प्रेम आलिया भट, माझं पहिलं प्रेम ऋतिक रोशन, माझं पहिलं प्रेम. अबे तुमचे डोळे बंद असल्यापासनं तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. ती या जगातनं जाते तरी सुद्धा तिचं तुमच्यावरचं तसूवरही प्रेम कमी होत नाही. ती आपली आई हेच आपलं पहिलं प्रेम असलं पाहिजे. बाकीचं सगळं नंतर. त्यामुळं
ही ज्यांना ज्यांना माझी कविता ऐकायची असेल त्यांनी ते युट्यूबला एकदा सर्च करा, अनंत राऊतन कविता ऐकून घ्या. फक्त मला सांगायचं हे आहे की प्रेमाला विरोध कुणाचा नाही. तुम्ही आता त्या कॉलेजच्या फील्डमध्ये जाणार आहे आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग असतो जिथं गाडी 120च्या स्पीडनं चालत असते ना, तिथंच रोड ब्रेकर लागत असतात. आणि हा जो प्रेमाचा मार्ग आहे ना दादा, याच्यावर खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत इतिहासामध्ये. त्यामुळं तिथं रोड ब्रेकर फार मोठे आहेत. तुम्हाला जर शाश्वत प्रेम कोणाचं अनुभवायचं असेल, तुम्हाला प्रकाश बाबा आमटे माहित आहेत का? प्रकाश आमटे माहित आहेत का? समाज बाबा आमटे, बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश बाबा आमटे, समाजसेवकाचा मुलगा, त्यांचं सुद्धा प्रेम झालं कुणावर? मंदाकिनी आमटे, नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन. त्यांचं प्रेम त्यांनी बाबा आमटेंना सांगितलं. बाबा आमटे म्हटले, बाळा हे समाजसेवेचं काम आमचं चालतं, तुला झेपल का हे सगळं? मंदाकिनी आमटे म्हटल्या, जेव्हा जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि फक्त बोलल्या का त्या? अहो 40 दिवस फक्त तांदूळ खाऊन जगलं ते कुटुंब. आदिवासींच्या आयुष्यामध्ये आनंदवन फुलवणारं कुटुंब प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे. एका भरलेल्या सभेमध्ये प्रकाश बाबा आमटेंनी विचारलं मंदाकिनी आमटेंना की ज्या ज्या वेळेस मी पडलो परत परत उभं राहण्याची उमेद तू दिली, खरं सांग मंदा, काय पाहिलंस या फाटक्या माणसात, मी काय दिलं तुला? त्यावेळेस मंदाकिनी आमटेंचं उत्तर फार सुंदर होतं. अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश? जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान आपल्याला प्रेमामध्ये शोधणं गरजेचं आहे. नाहीतर आमचे फक्त उदाहरणं फार बदलले. चंद्र तारे मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा. अबे वडापाव दुसऱ्याच्या पैशानं खातो तू. मैं दुनिया हिला दूंगा. घरची घागरी उचलत नाही तुला. उदाहरण बदलले की नाही? ताजमहाल कोणी बांधला? कोण बांधला? शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहाल बांधला आणि कामगारांचे हात कापले. त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. राधाकृष्णाचं प्रेम बघायला आपण होतो का? नाही. लैला मजनूचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. शेवटचा मुद्दा, हीर रांझ्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. मी बघितलेलं खरं प्रेम माझ्या मित्रांनो, माझ्या गावाच्या जवळ 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो. या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. पण या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहानपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो. त्यामुळं जर येणाऱ्या काळामध्ये तुमची मैत्री झाली, तुमचं प्रेम झालं, तर ते तुम्हाला यशस्वीतेच्या मार्गावर नेणारं असलं पाहिजे. या जगातलं प्रेम या शब्दाचा सगळ्यात सुंदर अर्थ म्हणजे त्याग. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तर ती व्यक्ती आनंदात राहिली पाहिजे मरेपर्यंत. ही भावना म्हणजे प्रेम. नाहीतर मी एखाद्याला विचारलं आणि त्या व्यक्तीनं मला नाही म्हटलं म्हणून ऍसिडची बॉटल घेऊन त्या मुलीचा मुलाचा चेहरा कुरूप करणारं दलिंदर प्रेम आपलं नसलं पाहिजे. एवढाच मला एक मित्र म्हणून तुम्हाला मोलाचा सल्ला द्यायचा आहे. मी तुम्हाला खरंच सांगितलं मगाशी, मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी महाराष्ट्रभर फिरत असताना कलेक्टर लोक माझा ऑटोग्राफ घेतात. पण घरी गेल्यानंतर माझे पोस्टमन असलेले वडील, ज्यांची सेवा मी घरी गेल्यानंतर करतो, नागपूर सगळ्यांना माहित आहे तुम्हाला, नागपूरच्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेत माझे वडील. कुठं? नागपूरच्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेत वडील. त्यांना ऍडमिट ठेवून मी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कामं करत असतो. माझ्या आई वडिलांनी शेतकरी असताना सुद्धा मला एकच गोष्ट सांगितली, गळ्या अनंता 2-2 तासाचे व्याख्यानाचे कार्यक्रम करतो तू म्हणे, आणि आपण खूप गरीब परिस्थितीमध्ये होतो, त्यातनं तू म्हणे हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकत सरकत इंजिनियर झाला. तू घर सांभाळलं, आज म्हणे तू व्याख्यानं देतो, जॉब सोडलाय. आम्ही तुला ज्ञानाच्या काय गोष्टी सांगू? 2 गोष्टी सांगतो म्हणे. पहिली गोष्ट म्हणजे कुणाला फसवून 1 रुपया सुद्धा कमी कमावू नको आणि कुणाचं मन दुखील असं जिंदगीत कधी वागू नको.
ते माझ्या बापानं सांगितलेलं मी पार पाडतोय. आणि दुसरी गोष्ट माझ्या आईनं सांगितली, म्हटली नशिबावर कधी बाळा विश्वास ठेवू नको, आपल्या मनगटावर विश्वास ठेव. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महान माणूस सांगून गेला, जर आकाशातील चंद्र तारे आमचं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाचा उपयोग काय. त्यामुळे नशिबावर कुणाकुणाचा विश्वास आहे, हातवर करा बरं. क्या बात आहे, कुणाचाच विश्वास नाही ना. सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना. नशिबावर विश्वास ठेवायचा नाहीये. अरे सितारों में दुनिया ना ढूंढो दोस्तों, हाथों की लकीरों में कभी किसी के भाग नहीं होते. अबे नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. नसीब तो उनका भी होता है जिनके हात नाही होते. ज्या ज्या लोकांना हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब असतं. फक्त शेवटी आता 10 मिनिटं राहिलेले आहेत आपले. किती? 10 मिनिटं. मित्र, वणव्यामध्ये गारव्यासारखा कविता घेण्याच्या आधी मला एकच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. सांगू का? बैठे वा 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 वा. सुशिक्षित बेरोजगारांची फार विचित्र परिस्थिती झालेली आहे, म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. एक मी विनोद सांगत असतो महाराष्ट्रभर, फार व्हायरल केला लोकांनी तो. तुम्हाला ऐकायचं आहे का? ते 2 सुशिक्षित बेरोजगार असतात, इंटरव्ह्यूला जातात. ते आवाज येतोय ना माग? एक सुशिक्षित बेरोजगार आतमध्ये जातो. तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, बाळा तुला मी 2 प्रश्न विचारतो म्हणे, उत्तर जर बरोबर दिली तर तुला सिलेक्ट करतो. हा म्हटला विचारा. म्हणे पहिला प्रश्न, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणे, तू ट्रेनमध्ये बसलेला आहेस, खिडकीजवळ बसलेला आहेस, आता तुला उकळायला लागलं म्हणे, गरम व्हायला लागलं, पहिलं काम तू काय करशील? हा म्हणे सर मी खिडकी उघडेल. वा, उत्तर बरोबर दिलं म्हणे तू. आता म्हणे दुसरा प्रश्न, जे खिडकी तू उघडली म्हणे त्याच्यातून वारा येतोय. काय येतोय? वारा. त्या वाऱ्याचा वेग आहे म्हणे 3 मीटर पर सेकंद. ज्या गाडीत तू चाललाय त्या गाडीचा वेग आहे म्हणे 120 किलोमीटर पर आवर. ज्या डब्यात तू बसलाय म्हणे त्या डब्याचं घनफळ आहे 15 मीटर क्यूब. ज्या डब्यात तू बसलाय म्हणे त्याचं क्षेत्रफळ आहे 10 मीटर स्क्वेअर. आणि सांग म्हणे आता त्या डब्याचं तापमान 25 डिग्री व्हायला किती वेळ लागेल? हा म्हणे डोक्यावर पडले का तुम्ही? काही प्रश्न विचारताय, उत्तर सांग म्हणे. मला येत नाही म्हटला, गेट आउट. त्याला बाहेर काढला. दुसरा सुशिक्षित बेरोजगार म्हटला, झाला का इंटरव्ह्यू? मूर्ख लोक बसलेले आहेत म्हणे आतमध्ये, काही प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न मला सोपा विचारला म्हणे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसलेला आहे, आता तुम्हाला उकळायला लागलं, गरम व्हायला लागलं, पहिलं काम तू काय करशील? मी साधे भोळे मनाने सांगितलं म्हणे खिडकी उघडील. जसं त्यांना ऐकलं म्हणे खिडकी उघडील, त्यातच चालू झालं वाऱ्याचा वेग, गाडीचा वेग, घनफळ, क्षेत्रफळ. हा थांब म्हणे, मला जॉबची लय गरज आहे म्हणे, मी जातो. दुसरा सुशिक्षित बेरोजगार गेला. इंटरव्ह्यू घेणारा म्हणे, बाबू 2 प्रश्न विचारतो, उत्तर बरोबर दिली तर सिलेक्ट करतो. हा म्हणे विचारा. आता तयारीतच आलेलो आहे. पहिला प्रश्न म्हणे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तू ट्रेनमध्ये बसलेला आहेस, खिडकीजवळ बसलेला आहेस, आता तुला म्हणे उकळायला लागलं, गरम व्हायला लागलं, तू पहिलं काम काय करशील? हा म्हणे सर मी शर्ट काढीन. तसं नाही म्हणे, तुला अजून उकळायला लागलं तू काय करशील? साहेब म्हटलं मी बनेनही काढीन. अबे तसं नाही म्हटलं, अजून तुला उकळायला लागलं तू काय करशील? साहेब म्हणे मी पॅन मधला रुमाल काढेल आणि स्वतःला हवा घालेल. अबे तसं नाही म्हटलं, तुला मूर्खा अजून उकळायला लागलं तू काय करशील? साहेब म्हटलं मी पॅन्टही काढीन. अबे म्हणे मूर्खा, लोक बघणार नाहीत का, हसणार नाहीत का? म्हणे साहेब मी आहो सुशिक्षित बेरोजगार, मला आहे जॉबची गरज, अख्खा भोंगळा झालो चालते, खिडकी उघडणार नाही. या सुशिक्षित बेरोजगारांच्या यादीमध्ये आपल्याला कुणालाच यायचं नाही. म्हणून नशिबावर डिपेंड न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहा. तुमच्याकडे माहिती असेल तुम्हाला, हे अदानी, अंबानी, मित्तल, टाटा, बिर्ला, माल्या, ही सगळी लोक श्रीमंत आहेत ना, आहे की नाही? एकदा नशीब माझ्याकडे आलं. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. तुम्हाला जापान माहित आहे ना? जापान सगळ्यांना माहित आहे का? जापानमध्ये 120-125 वर्ष लोक जगतात, माहित आहे का तुम्हाला? आणि आनंदाने जगतात. का माहित आहे का? ते जगण्याचं कारण शोधतात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मी सांगतो, काही लोकांनी हात वर केला ना मगाला, किंवा इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, काही म्हटले मला आम्हाला IAS व्हायचंय. अजूनपर्यंत तुम्हाला तुमचं स्वप्न माहिती पडलंय का नाही माहित नाही, पण हा माझा चेहरा लक्षात ठेवा, हा कार्यक्रम लक्षात ठेवा, आणि घरी गेल्यानंतर 4 प्रश्न स्वतःला विचारा. पहिलं म्हणजे, खरंच मला मी निवडलेलं क्षेत्र आवडतंय का? काय प्रश्न विचारायचा? हा जापानचा कन्सेप्ट आहे, इकिगाय नावाचा कन्सेप्ट आहे. कोणता?
इकिगाय फार काही तुम्हाला किचकट डीप मध्ये मी बोलणार नाही, शॉर्टकट मध्ये अर्ध्या मिनिटात सांगतो. इकिगाय नावाचा कन्सेप्ट काय आहे? 4 प्रश्न फक्त ते जपानचे लोक स्वतःला विचारतात. पहिला म्हणजे मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, मला सगळ्यात जास्त आवडते कुठली गोष्ट, त्या गोष्टींची लिस्ट काढा. नंतरचा प्रश्न विचारा मला यातली कुठली गोष्ट जमते. तिसरा प्रश्न विचारा समाज मला याच्यासाठी पैसे देऊ शकतो का, म्हणजे माझं पोट भरू शकतं का. आणि चौथा प्रश्न मी जे करतोय ते समाजाच्या उपयोगी आहे का. समजा मी तुमच्या समोर उभा आहे, मी इंजिनियर आहे ना, इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉब केला, मला तिकडे पगार होता 40,000, बरोबर आहे, ते माझं प्रोफेशन आहे, पण मला त्याच्यात इंटरेस्ट होता का, नाही. मला इंटरेस्ट कशामध्ये होता, व्याख्यान, समाजाचं प्रबोधन, याच्यामध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळं माझा इंटरेस्ट होता यामध्ये. दुसरा प्रश्न मी मला स्वतःला विचारला की मला हे जमतं का, उत्तर आलं यस, आपल्याला व्याख्यान जमतं. तिसरा प्रश्न, समाज याच्यासाठी आपल्याला पैसे देऊ शकतो का, यस देऊ शकतो. आणि समाजाच्या उपयोगाचं आहे का, तर यस समाजाच्या उपयोगाचं सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही क्षेत्र निवडा, पण हे 4 प्रश्न स्वतःला विचारा, माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, मला ते जमतंय का, लोक त्याच्यासाठी पैसे देणार आहेत का, आणि चौथं म्हणजे ते समाजाच्या उपयुक्त आहे का. ते जगण्याचं कारण जर तुम्हाला एकदा सापडलं तर तुम्हाला पहाटे उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नाही, कुठल्याही नशिबावर डिपेंड राहण्याची गोष्ट नाही, आणि कुठल्याही नशिबावर डिपेंड न राहणारा माणूसच आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो. बिल गेट नावाचा माणूस तुम्हाला माहित आहे ना, जगातल्या सगळ्यात श्रीमंतांच्या यादीमध्ये आहे, बरोबर आहे. बिल गेट माहिती आहे ना, बिल गेट. बिल गेटला न्यूज रिपोर्टरने एका विचारलं, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, तुमच्या यशाचं गूढ रहस्य काय आहे. बिल गेट एवढा मोठा माणूस काय म्हटला माहिती आहे, द कॉन्फिडन्स विच आय हॅव दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या म्हणे, मला फक्त एक 10 बाय 10ची खोली द्या, माझा एक कम्प्युटर द्या, मरायच्या आधी मी परत एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. एवढा आत्मविश्वास मला आजही आहे, आणि तो आत्मविश्वास माझ्या यशाचं गूढ रहस्य आहे. त्यामुळे हा आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांमध्ये यावा एवढाच मी आशावाद व्यक्त करतो. आणि माझ्या शेवटच्या कवितेकडे येताना फक्त एवढं तुम्हाला सांगतो की एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. नशीब, नशिबाचं माझं भांडण झालं बरं का. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. तो हम भी अकड़ के लफ्ज बया करने लगे, इजहार करते हम आपकी ताकत का, जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता. पर इतना भी घमंड मत कर मेरे रहनुमा, क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में, अब एक कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. मी आहे त्यामुळं माझं नशीब आहे. ते नशीब घरी गेलं, अभ्यास केला त्यानं, विजय माल्याच्या मुलाकडे काय आहे म्हणे, मी आहे, नशीब आहे. नीता अंबानींचा मोबाईल 1300 कोटींचा आहे म्हणे, तो मित्र म्हणे मला येत किती 1300 कोटी. या सगळ्यांकडे नशीब आहे म्हणे. जे पळून गेले भारत सोडून त्या लोकांच्या मुलांकडे काय आहे, त्यांनी काही जरी नाही केलं तरी ते सुखात राहणार आहेत, त्यांच्याकडे मी आहे, नशीब आहे. मग ते नशीब माझ्याकडे आलं, मी जे त्याला उत्तर दिलं, परत नशीब माझ्याकडे आलं नाही. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, तू कितना भी लड़ ले जिंदगी से यही घूमता रह जाएगा, और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा. तो हम भी मुस्कुरा कर बोलो चलो मान गया, आपने लिख दिया आपकी बात हमारे दिमाग के पेज पर, जाने कितने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेज पर, लेकिन 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. और माना कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए ऐसा उनके पास इतिहास कहाँ है, इतिहास कहाँ है. हा इतिहास लुंग्या सुंग्यांचा ऐऱ्या गैरांचा होत नसतो. म्हणून तुमच्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, मला फार वेळ तुमच्या समोर बोलता आलं असतं, पण मी चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेलो आहे. मला माहित आहे तुम्ही जसा तांदळाचा भात शिजतो तशी तुम्ही शिजायला लागलेला आहात, एवढं उकळायला लागलेलं आहे तुम्हाला. फक्त त्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एक गारवा देणारी कविता मी सादर करतो मैत्रीवरची, बरोबर आहे. तुमचा सेंड ऑफचा कार्यक्रम आहे हा, आणि त्याच्यामुळं तुम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांपासून लांब जाणार आहात. त्यामुळं मैत्री जोडणारी माझी सगळ्यात सुंदर कविता जी मला वाटली आजपर्यंतची, दुःख अडवायला 2 मिनिटासाठी पंखे लावा बरं सगळे. कसं आहे, हे सगळे माझे मित्र आहेत, त्यांच्या भावना मला लक्षात येत आहेत. कार्यक्रम होत राहतील.
मुलींनो पंखे लागणार आहे, 2 मिनिटं थांबा फक्त. 2 मिनिटं लावा आणि परत अर्ध्या मिनिटानंतर बंद करा. लावा लावा. माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दुःख अडवायला उंबऱ्यासार का. शेवटची कविता लक्षात आहे तुमचं सगळ्यांचं. घेऊ का नको घेऊ? हा, मागची मंडळी मला वाटलं होतं फक्त तुम्हीच कार्यक्रमाला येत आहे का काय. खुर्च्या भरल्या आणि तिकडे तुमच्या मागं सुद्धा पब्लिक उभी राहिली, जी बघायसाठी तुम्ही चेहरा मागं वळवला. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? मी सांगतोय उभी आहे पब्लिक म्हणजे आहे. मुलींनो तुमचा विश्वास नाही का? मी काही राजकारणी माणूस आहे का? मी राजकारणी माणूस नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे, बाकी मला राजकारणातलं काही कळत. महाराष्ट्राचं राजकारण माहिती आहे का नाही रे तुम्हाला? कोणाची सत्ता आहे सांगा बरं महाराष्ट्रात? कुठल्या पक्षाची सत्ता आहे? अबे कुठल्या एका पक्षाची सत्ता आहे का महाराष्ट्रात? सगळे पक्ष मिळून मिसळून सत्ता उपभोगतायत. राष्ट्रीय एकात्मता कुणाकडनं शिकली पाहिजे? या सगळ्या नेत्यांकडनं शिकली पाहिजे. खतरनाक झालेला राजकारण. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. माहित आहे का तुम्हाला राजकारण? अपडेट आहे का नाही तुम्ही? हा, काय गडबड चालू आहे तुमची? साऊंड वाले काय झालं? साऊंडला लग्न झालंय का तुमचं? नाही, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय लग्न झालंय तुमचं. लग्न झालेली माणसं ही माझ्यासारखी असतात. आमचे चेहरे बघूनच लक्षात येतं की हा झालंय लग्न बाबा. लग्नाचं लय अवघड झालेलं आहे बरं. लवकर नोकऱ्या करा, मुली भेटत नाही आहेत आज. एक माझा मित्र आहे रमेश, वयाच्या 26व्या वर्षी एवढे चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. आणि याचे नखरे एवढे, मला सुंदर पाहिजे. राहिला लग्नाचा 38 वर्ष वय झालं. किती? 38. डोक्यावरचं छप्परही उडून गेलं. एसटी मध्ये निवांत बसतात याच्या शेजारी पोरी. काय तर आपल्या बापाच्या वयाचा आहे. पोरगी पाहायला गेला, पोरीच्या आईनं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीच्या आईनं पसंत नाही केलं. पोरीची आई आली पोहे घेऊन. जसं रमेशला पाहिलं चक्कर येऊन पडली ते. तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं तिच्या तोंडावर. काय झालं? हा, अरे काय झालं? हा, अरे काय झालं? अव माय, यो तो माह्या टाईमाले मली पाहायला आलता. खतरनाक आहे. लवकर लग्न करा, लवकर करिअर. बरं, लग्न तुटण्याचा शेवटचा मुद्दा सांगतो. लग्न तुटण्याचं कोणतंही कारण आहे. एक माझा मित्र आहे सर, त्याच्या जिभेला शेंडा नाही. काय नाही? जिभेला शेंडा नाही. बोबळा बोलतो. आता बोबळा बोलतो त्याच्यामध्ये त्याची चुकी आहे का काही? पोरगी पाहायला गेला, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचा? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे. बरं बरं बरं. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं. दियत झालंय माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. हा, बोबळा आहे बाबा, नको बाबा असा पोरगा आमच्या पोरीला. राहिला लग्नाचा. आता लॉकडाऊन संपलं, मले म्हणे अनंत भाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी बघा. अरे म्हटलं तुला का बोबळा बोलतो आणि पाहुण्या रावळ्यात मध्येच पचकतो? नाही म्हणे, आता तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. मी एक शब्द बोलणार नाही. म्हटलं जर बोलला तर हानत हानत घरी आणीन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो बा पोरगी पाहिले. पहिलाच प्रश्न पोरीच्या बापाने विचारला, काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं बरं बरं. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं. म्हटलं आवाज काढायचा, डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा वा वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, तरणा बाण पोरगा आहे. त्याला काय माहिती आहे बोबळा आहे. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा, समाजसेवेचं आपण एक काम केलं
नाही नाही, ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा सुरकन सुरका मारला त्यानं. चहा होता गरम, याला लागला चटका. हा म्हटला म्हटलं काय झालं? दलम आहे. काय लका म्हणलं, हे काय दलम आहे? आता लग्न होणे नाही, आता तुला देवाला सोडायचंय, खंडोबाच्या नावानं सांग भलं. मला वाटलं विषय संपला. नाही नाही, आश्चर्य पुढे आहे. ती नवरी मुलगी पुढे आली, तिनं डोक्यावरचा पदर वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम. फुतून फुतून पिऊन दादा जमलं म्हटलं. दुःख डवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र आहेत ना तुम्हाला सगळ्यांना? रक्ताच्या पलीकडचं नातं आहे मैत्रीचं. जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे मैत्रीचं नातं उभं असते. लक्षात ठेवा. मित्र फक्त मित्रच असतात का? एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये मैत्री असू शकत नाही का? असू शकते का नाही? असू शकते का नाही? एक पिक्चर मधलं वाक्य आहे, एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. पण गळे हो, तुम्ही सेंड ऑफ कार्यक्रम झाल्यानंतर जाणार आहे ना, लक्षात ठेवा. जसं मित्रांमध्ये मैत्री होऊ शकते, तितकीच निरागस आणि शुद्ध मैत्री एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकते. फक्त मैत्री आपली एवढी शुद्ध असली पाहिजे की प्रत्येक मुलीनं आपल्या मित्राला घरी सुद्धा नेलं पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांना त्याची ओळख करून दिली पाहिजे की हा माझा मित्र आहे. एवढी चांगली आणि शुद्ध मैत्री आपली असली पाहिजे. मैत्रीसाठी मोठमोठ्या पुराणातल्या कथांची गरज नाही. मैत्रीसाठी आपण कोरोनाचा काळ जरी बघितला ना, हे मागचे लोक जेवढे बसलेले आहेत ना, यांना माहीत आहे मैत्री किती खतरनाक असते. आपण जी मैत्री जोडलेली आहे ना, ती मैत्री मरेपर्यंत टिकवता आली पाहिजे. मैत्रीसाठी वयाचं बंधन नसते, जातीचं धर्माचं बंधन नसते. या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक, बरोबर आहे का? कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. क्या बात आहे. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. खरं सांगतो, एवढे खतरनाक रसिक मी आज पहिल्यांदा बघतोय. दुःख डवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी.